विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. एक अत्यंत महत्वाची सूचना आहे सर्व सीटीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. समजून घ्या की सीटीईटी ची एक्झाम आता आपली पुढे गेलेली आहे. याला बेसिक कारण काय आहे, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय काय आहे, या संबंधित आपण थोडक्यात माहिती या संबंधित काय नोटिफिकेशन आलेलं आहे समजून घेऊया. बघा, साधारणतः सीटीईटी परीक्षा पुढे ढकललेली आहे. कोणती असेल नवीन तारीख, हा आपला मुद्दा आजच्या याच्यात या पब्लिक नोटीसच्या संदर्भातून आपण समजून घेऊया. आपल्याला काय दिसते की ही जी नोटीस आलेली आहे आपल्याला साधारण 25 ऑगस्ट 2026 ला ही नोटीस आपल्याला प्राप्त झालेली आहे. बघा, याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की बाबा द opportunity for submission of online application for the 22nd edition of CTET. सीटीईटीच्या एक्झाम साठी ज्या ज्या लोकांनी फॉर्म भरले होते, जून मध्ये साधारणतः फॉर्म झाले होते, तर त्याच्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिलेला आहे की काही अशा वर्गाला सुद्धा तुम्ही या ठिकाणी प्रवेश खुला करायला पाहिजे. त्यासाठी त्यांची मान्यता म्हणून या ठिकाणी मान्य करण्यात आलेला आहे. आपण संपूर्ण मराठी अनुवादाच्या माध्यमातून समजून घेऊया. सीटीईटीच्या 22व्या आवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. काय म्हणते बघा, सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन, ज्याला आपण सीबीएसई म्हणत असतो, जी ही एक्झाम कंडक्ट करत असते, द्वारा सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, ज्याला आपण सीटीईटी म्हणतो, आयोजित केली जाते. आतापर्यंत सीटीईटीच्या एकूण 21 आवृत्त्या झालेल्या आहेत 2025 पर्यंत. आयोजित केल्या गेलेल्या आहेत आणि सीटीईटी 21व्या आवृत्तीचा निकाल 30 मार्च 2026 रोजी जाहीर करण्यात आला होता. इथपर्यंत क्लिअर आपल्याला कळलाय की बाबा 21व्या आवृत्तीचा रिझल्ट लागलेला आहे. बरं, आता काय म्हणते की बाबा त्यानंतरच्या सूचनेमध्ये 8/5/2026 म्हणजे 8 मे 2026 रोजीच्या सार्वजनिक सूचनेनुसार सीटीईटीच्या 22व्या आवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 11 मे 2026 ते 10 जून 2026 या कालावधीमध्ये खुली होती. म्हणजे सीटीईटी चे फॉर्म या ठिकाणी भरले आणि 6 सप्टेंबरला त्याची एक्झाम होणार होती. बरं, पुढची आपण वाचून घेऊया. पुढच्या तारीख वगैरे आपल्याला काय दिलेल्या आहेत पोरांनो, या ठिकाणी समजून घ्या की माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या या ठिकाणी जजमेंट नुसार आपल्याला काय दिसते, त्यांनी काय म्हटलेलं आहे, माननीय सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपील क्रमांक या ठिकाणी 1385/2025 मध्ये रिव्ह्यू पिटिशन मध्ये साधारणतः या डायरी क्रमांकामध्ये वरील निकालाद्वारे पात्र शिक्षकांना टीईटी पात्रता प्राप्त करण्याच्या वैधानिक आवश्यकती पूर्तता करण्यासाठी वाजवी संधी देण्याच्या गरजेवर भर दिलेला आहे. आणि आता काही जे लोक आहेत ज्यांचे फॉर्म फिलअप झाले नव्हते त्यावेळेला त्यांच्यासाठी हा फॉर्म भरण्याचा मुद्दा पुन्हा खुला करण्यात आलेला आहे. म्हणजे या बाबी लक्षात घेऊन आणि उमेदवाराच्या व्यापक हितासाठी ज्या पात्र उमेदवारांना पूर्वीच्या अर्ज प्रक्रियेच्या कालावधीत अर्ज करता आला नाही त्यांना संधी देण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. ज्यांना अर्ज करता आला नाही त्यांना मात्र यासाठी एक आणखी फॉर्म भरण्याची संधी देण्यात आलेली आहे. तारीख कितपर्यंत असेल, 25/8/2026 म्हणजे आज ते 1/9 म्हणजे 1 सप्टेंबर 2026 या वीक मध्ये तुम्हाला ऑनलाईन फॉर्म सीटीईटी साठी तुम्ही पुन्हा भरू शकता. त्यासाठी असं खुलं करण्यात आलेलं आहे. मग ज्या उमेदवारांनी अर्ज, लक्षात घ्या, ज्या उमेदवारांनी त्यांचे अर्ज यापूर्वीच यशस्वीरित्या पूर्ण करून सादर केले आहेत त्यांना पुन्हा अर्ज सादर करण्याची गरज नाही. ज्यांनी सीईटीचा फॉर्म ऑलरेडी भरलेला आहे त्यांना अर्ज करण्याची गरज नाही, त्यांनी नाही भरलेला आहे त्याच्यासाठी हे पोर्टल आपण या ठिकाणी ओपन केलेलं आहे, तुम्ही फॉर्म भरू शकता. सीटीईटी परीक्षेच्या 22व्या आवृत्तीची सुधारित तारीख पोर्टल या ठिकाणी बंद झाल्यानंतर जाहीर करेल. म्हणजे 1 सप्टेंबर 2026 नंतर आम्ही एक्झामची तारीख डिक्लेअर करू असं स्पष्ट या ठिकाणी सीबीएसई ने म्हटलेले आहे. म्हणजे आपल्याकडे सीटीईटी ची ऑथेंटिक तारीख आपल्याला 1 सप्टेंबरला मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही झाली सूचना. एक्झाम पुढे गेली म्हणून तुम्ही रिलॅक्स व्हायचं नाही आहे. एक्झाम साधारणतः या ठिकाणी किती पुढे जाऊ शकते, खूप झालं तर 1 महिना, खूप झालं तर 1 महिना या ठिकाणी एक्झाम पुढे जाऊ शकते. मग आता तुमची एक्झाम पुढे गेली, तुम्ही जोरदार अभ्यासाला काय करा,
सुरुवात करा. कारण तुम्ही सामाजिक शास्त्रवाले विद्यार्थी पेपर 2 वाले असाल तर आणखी जोरदार सामाजिक शास्त्र वाचा. मॅथ्स आणि सायन्स वाले असाल ते आणखी वाचा. आणि टीईटीची तर बरं ऍडच अजून मोठ्या प्रमाणात तारीखच आली नाही, ते सुद्धा 1 ऑगस्ट नंतर येणार आहे. दोन्ही तारखा जर आल्या तर तुमचा गोंधळ होता कामा नये. म्हणून लक्षात घ्या, आपली बॅच चालू आहे. आपली बॅच तुम्ही अजून जॉईन करू शकता. पोर्टलवर जा, माझा नंबर देऊन ठेवतो बाबा या ठिकाणी की 89 तुम्हाला ही आपली टीईटीची गुरु बॅच आहे, ही तुम्ही बॅच करू जॉईन करू शकता. 89756778 आणि 73 या नंबरवर मला हाय टाका. मी तुम्हाला लिंक देतो, लगेच बॅच जॉईन करा फक्त 529 मध्ये आणि टीईटीची तयारी आमच्यासोबत सुरू करा. आजची सूचना इथंच संपलेली आहे असे जाहीर करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.